तर नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे आपल्या विषय खोल या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आपण अद्ययावत प्रशासकीय व वित्तीय अहवाल बघणार आहोत. 16 जून 2026 चा महिला व बाल विकास विभागाकडून जी काही माहिती आपल्याला मिळते ती माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिला जो विशेष मुद्दा आहे तो आहे अमरावती जिल्हा तपासणी मोहीम. तर तब्बल 33,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत, अपात्र घोषित करण्यात आहेत एकट्या अमरावती या जिल्ह्यामधून. लक्षात घ्यायचंय अमरावती जिल्ह्यामधील जी पडताळणी कारवाई आहे ती झालेली आहे. तर बोगस खात्यांना तात्काळ पायबंद करण्यासाठी ही छाननी मोहिमेद्वारे बोगस नियमबाह्य लाभ घेणारी खाती गोठली आहेत. तर हे लक्षात घ्यायचंय तब्बल 33,000 महिला अपात्र ठरवलेल्या आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये. जो पुढचा आहे ते नियम व वित्तीय मंजुरी हप्ते आपण याबद्दल माहिती घेऊयात. तर 345 कोटी एवढा निधी जो आहे तो मे महिन्याच्या नवीन हप्त्यासाठी एकूण बजेट मंजूर झालेले आहे. तर मे महिन्यासाठी मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे हप्ते आलेले आहेत. साठी ही महत्वाची बातमी आहे की त्यांनाच फक्त मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. ज्यांना कोणाला एप्रिल आणि मार्च हे दोन्ही महिन्याचे हप्ते मिळालेले नाहीत त्यांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तर त्यांना कधी मिळणार हप्ता तर याबद्दल देखील मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे. त्यानंतर त्वरित तर लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणासाठी तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत येत्या 2 दिवसामध्ये. लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर वितरण स्थिती व प्रक्रिया टप्पे याबद्दल थोडीशी माहिती बघूयात. तर निधी वाटप जो आहे तो शासनाकडून बँक खात्यात वितरणाची कार्यवाही ही सुरू झालेली आहे. काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले देखील आहेत आणि काही महिलांचे अजून ते 1-2 दिवसामध्ये येणार आहेत. मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे हप्ते आलेत त्यांना मे महिन्याचा 100% हप्ता जमा होणार आहे. त्यांनी काळजी करायची गरज नाही. तर प्रलंबित याबद्दल वितरणास विलंब का होतोय तर तांत्रिक कारणामुळे बँक खात्यात जमा होण्यास तात्पुरती दिरंगाई आलेली आहे. काही टेक्निकल इश्यू असू शकतात कारण सगळं ऑनलाईन आहे त्यामुळे टेक्निकल इश्यूमुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे असे त्यांच्याकडून माहिती मिळते. तर हे 2 दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे. थोडाफार उशीर होईल 1 दिवस 2 दिवस पण 100% पैसे लवकरच येणार आहेत. तर ही केवायसी मोहीम आधार जोडणी व पडताळणी प्रक्रिया वेगात सुरू होणार आहे. अजून चालू झालेली नाही पण ती लवकरच होणार आहे. ज्या महिला पात्र असूनही अपात्र ठरवल्या गेल्या असतील त्यांना पैसे मिळणार आहेत. एकत्रित सर्व महिन्यांचे पैसे मिळू शकतात आणि पुढे रेग्युलर चालू होऊ शकतं किंवा फक्त रेग्युलर तुम्हाला पेमेंट मिळू शकतात. मागचे पैसे मिळण्याची शक्यता अजून तरी स्पष्ट नाहीये. त्यानंतर भावी उद्दिष्ट आणि पारदर्शकता आपण बघू. पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. योजनेचा गैरवापर रोखून केवळ गरजू व पात्र भगिनींनाच दरमहा नियमित लाभ मिळवून देण्यावर राज्य शासनाचा विशेष भर आहे. लक्षात घ्यायचंय ज्या महिला पात्र ठरत आहेत त्यांच्यासाठीच ही योजना आहे. ज्या महिला अजून कुठल्या योजनेचा लाभ घेतात आणि या योजनेचा देखील लाभ घेतात त्यांना हे पैसे मिळणार नाहीत आणि ज्यांच्या घरी 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेतात त्यांना देखील यातून वगळण्यात आलेलं आहे. ज्या कुठल्या महिला पात्र असूनही अपात्र ठरल्यात त्यांना परत ई-केवायसी केल्यानंतर पेमेंट चालू होणार आहे. तर काळजी करायची गरज नाही. अतिशय सुरक्षित आणि पारदर्शक आधार लिंक बँक खात्यामुळे आर्थिक गैरव्यवहार पूर्णपणे रोखले जात असून पारदर्शकता अधिक बळकट झाली आहे. तर महत्वाचं आहे आपल्या खात्यामध्ये आपला आधार लिंक पाहिजे. त्यानंतर आपल्या अकाउंटला आपलं मोबाईल नंबर लिंक पाहिजे जेणेकरून आपल्या खात्यामध्ये पैसे आले का नाही याची माहिती आपल्याला घर बसल्या मिळून जाईल. तर तुम्ही आता आधार जर तुमचं काही अपडेट नसेल तर तुम्ही ते अपडेट करून घ्यायचंय. त्यानंतर ई-केवायसी करून घ्यायची आहे. ई-केवायसी झाल्यानंतर तुम्ही पात्र ठराल आणि त्यानंतर तुम्हाला पैसे यायला रेग्युलर चालू होतील. तर महिलांसाठी एवढी माहिती होती. आपण ती सर्वच्या सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.